नमस्कार, मी जयंत लंगडे. आपण पाहत आहात लोकसाम्राज्य न्यूज. एक अत्यंत धक्कादायक बातमी आपल्या हाती आलेली आहे आणि ती म्हणजे कोरेगाव येथून एका 17 वर्षीय अल्पवयीन युवतीचं अपहरण करण्यात आलेलं आहे. संबंधित युवतीच्या आई वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल करूनही FIR दाखल होऊनही संत गतीने तपास सुरू आहे आणि या संत गतीने चाललेल्या तपासामध्ये गुन्हेगारांना सहकार्य करण्याचं धोरण पोलिसांचं आहे असा आरोप संबंधित युवतीच्या आई वडिलांनी केलेला आहे. याबाबत संबंधित युवतीची आई सौ स्वाती लक्ष्मण जगताप राहणार कोरेगाव हिने जिल्हा पोलीस प्रमुखांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की त्यांची कन्या 17 वर्षीय मुलगी आहे आणि ती 11 मार्च 2026 रोजी तिचं अपहरण झालेलं आहे. याबाबत त्याच दिवशी त्यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केलेली आहे. मात्र संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी गुन्हेगाराला सहकार्य करण्याच्या भूमिकेत असल्याचा त्यांचा स्पष्ट आरोप आहे. याबाबत ठिकठिकाणी वरिष्ठांच्या कानावर घालूनही तपास संत गतीने सुरू आहे. तपासामध्ये दिरंगाई आहे आणि गुन्हेगारांना सहकार्य करण्याचंच धोरण पोलिसांकडून अवलंबलं जात आहे असं त्यांचं म्हणणं आहे. या सर्व प्रकाराच्या निषेधार्थ संबंधित युवतीची आई अर्थात सौ स्वाती लक्ष्मण जगताप, तिचे संपूर्ण कुटुंबीय आणि ग्रामस्थ जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर गुरुवार दिनांक 2 एप्रिल रोजी आमरण उपोषण करणार आहेत. या आमरण उपोषणाच्या माध्यमातून उद्भवणाऱ्या सर्व परिणामांची जबाबदारी पोलीस प्रशासनाची असेल असा इशाराही संबंधित युवतीच्या आईने दिलेला आहे. आतिश मुकुंद जावळे वय 30 असे संशयिताचे नाव असल्याचा आरोपही संबंधित युवतीच्या आई वडिलांनी केलेला आहे. संबंधित युवकावर अनेक गुन्हे सुद्धा दाखल आहेत पोलीस ठाण्यामध्ये अशी माहितीही त्यांनी पोलिसांना दिलेली आहे. मात्र पोलीस संबंधित युवक चांगला समाजसेवक आहे, त्याचे वरपर्यंत हात पोचले आहेत अशा पद्धतीने गुन्हेगाराचीच पाठराखण करत असल्याचा आरोपही सौ स्वाती जगताप यांनी केलेला आहे. एक तर कोरेगाव तालुका पोलीस ठाण्याकडून हा पोलीस तपास अत्यंत चुकीच्या पद्धतीने होत असल्याचा त्यांचा आरोप आहे. म्हणून या खटल्याची जबाबदारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे अर्थात LCEB कडे द्यावी अशी मागणी सौ स्वाती जगताप यांनी केलेली आहे. जाणून घेऊया या मायमाऊलीच्या व्यथा. माझं नाव स्वाती लक्ष्मण जगताप. मी माझी सैनिकाची पत्नी आहे. माझी मुलगी, तिचं वय वर्ष आहे 17 वर्ष. तिचं अपहरण एक गुन्हेगार आतिश मुकुंद जावळे हा राहणार कुमटे येथील असून त्याने केले आहे. आम्ही हे प्रकरण SP वगैरे यांना दिलेलं आहे पहिले निवेदन. तर त्याचं कोरेगाव आणि त्या दोन्ही पोलीस ठाण्यामधून काही आमच्याकडे म्हणजे मदत दिली नाही आहे आम्हाला त्यांनी. त्यामुळं आम्ही गुरुवारी 2 तारखेला उपोषणाला बसणार आहोत. ग्रामस्थ वगैरे आम्ही सर्वजण बसणार आहोत.